चला मी तुम्हाला आता एका खताची माहिती देते, पुढं सांगते. बघा आता याच्यामध्ये गौरी जे राहते शेणापासून तयार झाले ते भिजत ठेवलेलं आहे ते आधीपासूनच. त्याच्यामध्ये मी आहे ना थोडीशी माझ्याकडे मूठभर सरसो खाली होती तेही टाकली, कडुलिंबाचा पाला टाकला 2 मूठ आणि 1 ग्लास असं ताक टाकलं. हे सर्व मिश्रण 4 ते 5 दिवस भिजत ठेवलं. गौरी बऱ्याच दिवसापासून भिजत ठेवलेली होती. किंवा तुम्ही शेणखताचा गांडूळ खताचा उपयोग करू शकता. सरसो खली खूप गरम असल्यामुळे तुम्ही याला टाकायची नसेल तर तुम्ही टाळूसुद्धा शकता. पण मला हे एकदम पातळ स्वरूपात द्यायचं होतं आणि माझ्याकडे भरपूर दिवसाची सरसो खली थोडीशी होती, त्याच्यामुळे मी ती पण टाकून घेतली. कारण सरसो खलीमध्ये भरपूर असे गुणधर्म राहतात जे झाडांच्या वाढीसाठी नायट्रोजन राहते. आणि कडुलिंबाचे तुम्ही गुणधर्म बघताच. बघा उन्हामुळे असे पानं जरी सुकून राहिले तरी अजून झाडांना कळ्या येणं मात्र कमी झालं नाही, कारण गरमीचं प्रमाण खूप जास्त वाढलं. आणि मी दिलं कसं बघते सांगते तुम्हाला. मी काय केलं, एका बकेटमध्ये 1 ते 2 मग असे आपलं तयार झालेलं खत टाकून घेतलं साध्या पाण्यामध्ये आणि हे संपूर्ण झाडांना मी देत आहे. बघा वॉटर लिली असो, कमळ असो, कोणतेही प्रत्येक झाडाला देते. कारण शेणखतामध्ये बरेच गुणधर्म राहते, पण उन्हाळ्याचं ते गरम पडते म्हणून आपण डायरेक्ट न देता असं पाण्यात मिक्स करून भिजत ठेवून देऊ शकतो. आणि ते नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा उपयोग करू शकता. आणि मी मात्र माझ्याकडे जी गौरी होती ती आधीपासून भिजत ठेवलेली होती. त्याच्यानंतर मी 2 मूठ कडुलिंबाचा पाला, 1 ग्लास ताक आणि मूठभर सरसो खाली टाकलेले. तुम्हाला जे टाकायचं असेल याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सरसो खाली आपण उन्हाळ्यात नाही, हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिले जाते कारण ती गरम असते म्हणून. पण मी आता ही थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मी माझ्या बागेतल्या झाडांना दिलेलं आहे खत. जे काही मी खत देते ते नेहमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आता मी खत देताना आहे ना खूप लवकर सकाळी द्यावं लागते सगळ्या गोष्टी. पाणी पण लवकर सकाळी देत असते. आणि एवढा उन्हाळा असून मी वर्षभर आता यावर्षी तरी या उन्हाळ्यात सकाळीच पाणी देते, संध्याकाळी देत नाही आहे. म्हणजे एकच टाईम पाणी देऊन माझी झाडं चालू आहे. काही झाडं झाले खराब, गावाला वगैरे गेली किंवा जास्त ऊन तापलं तेवढ्यात पाण्याची कमतरता झाली त्याच्यामुळं. पण बघा बाकी झाडं मात्र खूप छान फ्रेश आहे. तुम्हाला हे खत कसं वाटलं नक्की सांगा. तुम्हाला जर असं पूर्ण नसेल तर कडुलिंबाचे पानं वगैरे भिजत ठेवून देऊ शकता. अशा पद्धतीने घरगुती गोष्टीचा उपयोग करून आपल्या बागेमधील कीडसुद्धा लांब राहते, आपल्या बागेतील मातीची गुणवत्ता वाढते. आणि अशा पद्धतीचे खत दिल्यामुळे झाडांना वरच्यावर असे चांगले असे हे मिळतात खताच्या रूपात की ज्याने झाडांची वाढ चांगली होते. आणि बघा आता मे फ्लावरलासुद्धा खूप सुंदर असं फुल येऊन गेलं. याचा मी व्हिडिओ बनवलेला होता. आणि एका मे फ्लावरला आता येईलच कारण त्याचासुद्धा कंद वर आला. बघा आता अशा पद्धतीने मी सर्व झाडांना देत आहे. पाण्यात मिक्स करून मात्र द्यावे, असं सरळ देऊ नये. कारण सरसो खाली बऱ्याच दिवसाची ठेवलेली होती, म्हटलं त्याचा उपयोग करूया. तसं तुम्हाला नसेल टाळायची तर तुम्ही शेणखताचा उपयोग, कडुलिंबाचा उपयोग, थोडंसं ताक टाकून थोडासा गुळ असला तर तेही टाकू शकता. अशा पद्धतीने तुमच्या बागेमधील झाडांची ग्रोथ होईल. बघा आता या अपराजिताला भरपूर प्रमाणात फुलं आले. पहिले मी हे फुलं सर्व तोडून घेते आणि याचे मी थोडे शेंडे तोडते कारण मला हे जास्त वेल करायचा नाही आहे इथे त्याच्यामुळं. आणि हे फुलांचा उपयोग आपण खूप छान असा करू शकतो, तुम्हाला तर माहीत आहे. ताक आणि कडुलिंब याच्यासाठी टाकला मी की जेव्हा आपली सरसो खाली गरम असते त्याच्यामुळं 2 गोष्टी अशा त्याच्यात टाकलेल्या आहे की त्याच्यामुळे तो थंडावा निर्माण होणार आहे आपल्या झाडांना आणि आपल्या झाडांना नुकसानसुद्धा काही होणार नाही. अशा पद्धतीने मी माझ्या बागेतील वरच्या अशा पद्धतीने खतं देत असते. कारण हे लिक्विड खतं असते त्याच्यामुळे झाडं लवकर शोषून घेतात आणि लवकर खतांची कमी झाडांना जाणवते. त्याच्यामुळं मी मध्ये हे खत देत असते. आता तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे तुम्ही बघा. आणि आपल्या बागेमधील असेच बघा किती फुलं येतात ना, हे फुलं वरच्यावर तोडावं लागते. नवीन जर तुम्हाला झाडांना ग्रोथ पाहिजे असेल, भरपूर फुलं पाहिजे असेल तर बघा आता अंगूरच्या वेलाने सुद्धा खूप छान ग्रोथ घेतलेली आहे माझे. कारण रिपोर्टिंग केल्यावर झाड थोडंसं शॉकमध्ये जाते, लगेच ते ग्रोथ घ्यायला लागत नाही. पण हळूहळू मात्र आता ग्रोथ जी सुरू झाली. आणि अपराजिताने सुद्धा भरपूर प्रमाणात ग्रोथ घेतली. फुलं तर मी सर्व तोडले आणि बुडाशी आता हे खत देते. पपईचे झाड तर खूप उंच झालेलं आहे हे कॅरीमधलं. आणि याचासुद्धा मी माझे फळांच्या झाडाचा व्हिडिओ बनवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये असे घरगुती खतांचा उपयोग करता का तेही मला सांगा. आणि मी तरी आता या उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात घरगुती खतांचाच उपयोग केलेला आहे. कारण ठोस खत आता आपण देऊ शकत नाही, त्याच्यामुळे लिक्विड देऊन थोडंसं आपलं काम होऊ शकते. कारण या उन्हाळ्यात उष्णता इतकी जास्त वाढली, जर खतं जरी नाही दिले तुम्ही पाणी वगैरे व्यवस्थित देऊन आपल्या झाडांना वाचवा. आता काही दिवस राहिले आपल्याला पावसाचं आगमन व्हायला, तोपर्यंत आपण आपल्या झाडांना वाचवूया आणि छान असा निसर्गाचा आनंद घेऊया.
वॉटर लिली पण सुद्धा आता आहे ना, जसं पाऊस पडेल ना तशी याची ग्रोथ खूप छान होते आणि नवीन नवीन रोपेसुद्धा भरपूर प्रमाणात तयार होते. पानावर रोपे जे तयार होतात ते सुद्धा तयार होतात मग पाऊस पडल्यावर. तोपर्यंत आपल्याला पावसाची आता तर खरंच असं वाटते कधी पाऊस येते कधी नाही, कारण या वर्षीची उष्णता खूप 45च्या वर जाते कधी कधी तापमान. इतक्या उष्णतात झाडं एक वेळाच जळले ना. बघा आता हे माझं झेंडूचं कितीच छान झाड होतं, पण हळूहळू सुकायला लागलं आणि पूर्णच सुकलं ते. आणि कधी कधी त्याचं कारणसुद्धा आपण समजत नाही आपल्याला. अचानक चांगलं झाड असते आणि अचानक ते सुकून जाते. त्याच्यावर आपण काही उपाय करू शकत नाही. फक्त आपण आपल्या हातात जे आहे ते सर्व कामं करत असतो. आणि अशा पद्धतीने वरच्यावर मी तरी घरगुती गोष्टीचा उपयोग करत असते बागेमध्ये. आणि त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतच आहे माझ्या बागेमध्ये. छान हिरवळ अजूनही उन्हाळ्याची आहे. फुलंही येत आहे काही झाडांना, आणि काही झाडांना मात्र फुलं थांबलेले आहे. मी ते प्रयत्न नाही करत आहे आता त्याला फुलं आले पाहिजे, कारण मला आता फक्त माझ्या झाडांची व्यवस्थित राहिले पाहिजे. आणि एक वेळा पाऊस पडल्यावर मग आपण त्याच्यावर उपायसुद्धा करू शकतो, कटाई वगैरे करू शकतो. कारण आता झाडांना कटाई वगैरे टाळली पाहिजे, कारण उन्हामुळे ते खराब होऊ शकतात झाडं कापल्यामुळे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.